सकाळी सकाळी आहो गेले होते मस्त असे रनिंगला, तर त्यांनी येता येताना हा हिरवागार भाजीपाला घेऊन आले होते. याच्यासाठी की नंदबाई चालले होते आमच्या गावाकडे, तर त्यांना काहीतरी भाजीसाठी आणण्यासाठी. पण झालं असं की स्प्राऊट मेकरमध्ये मी ही मटकीला मोड आणलेत ना, तर तिचीच मटकीची भाजी बनवून दिली आणि उरलेल्या मटकीचे आम्ही केले होते इथे मटकी पोहे. तर मटकी पोह्यावर ताव मारला मी आणि नंतर गेलो आम्ही आमच्या शेजारच्या ताईकडे, ज्यांचा होता चैत्र महिन्यामध्ये ना असतो म्हणजे ओटी भरण्याचा कार्यक्रम. ओटी म्हणजे हेच की पहिला आंबा, सुरुवातीचा आंबा खाण्या अगोदर ना ते सुवासनीची ओटी भरतात आणि नंतर ना मग ते खाण्याला सुरुवात करतात. आता जिथे कुठे गेले ना तर अगोदर मी हा असं देवघर बघून घेत असते आणि बायका कुठे गेलो की ह्या गप्पा काही सरत नाही. मग घरी आल्या आल्या अगोदर ना चेंज करून घेण्याचं काम केलं, कारण हा आपला लुक जोपर्यंत क्रिएट करत नाही ना तोपर्यंत काही मस्त आपल्याला मोकळं मोकळं वाटत नाही. मग गावाकडनं आमच्या सासूबाईंनी दिला होता मस्त असा आमच्या अंगणापुढे लावलेला लसूण, जो की एकदम गावरान असा लसूण होता आणि तो ना त्याच्या पाकळ्यासुद्धा एकदम मोठ्या मोठ्या होत्या. त्याच्यानंतर त्यांनी पाठवला होता हा भेळ चिवडा, जो की ना नाशिकवरनं आला होता, तर त्यांनी ना आमच्यासाठी हा थोडासा ठेवून दिला होता. आणि हा मावा स्लाईस केक, जे की मला 2-3 दिवसापासून खायच्या होत्या, तर आवडणं काही भेटत नव्हत्या. मग मी मस्त असा या स्लाईस केकवर ताव मारला आणि खायला तर एवढ्या टेस्टी होत्या ना की मी आता या त्यांच्याकडे ना पुन्हा याच स्लाईसचा हट्ट करणार आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये ना छान मस्त अशी मी कांद्याची पात, सकाळची उरलेली मटकी आणि भेळ चिवडा, सोबतच कांद्याची पात आणि छान अशा बिना तेलाच्या पोळ्या होत्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.